आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। माजी खासदार पूनम महाजन यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट। लोकसभा निवडणुकीमध्ये पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना संधी। पूनम महाजन यांचं राजकीय पुनर्वसन होणार, राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। अमरावतीमध्ये शिवसेना नेते आनंदराव अडसूळ समर्थकांचं राणांच्या विरोधामध्ये आंदोलन। रवी राणांनी अपशब्द काढून अडसूळांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप। नदी सुधार प्रकल्प म्हणजे पुणेकरांची लूट। पूरग्रस्तांच्या नुकसानीचे अजूनही पंचनामे पूर्ण नाहीत। मदत कशी मिळणार, कधी मिळणार, आमदार रवींद्र धंगेकर यांचा सरकारला सवाल। वंचित बहुजन आघाडीची छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बॅनरबाजी। मराठा समाजाच्या 55 लाख बनावट कुणबी नोंदी रद्द करा, वंचितची बॅनरच्या माध्यमातून मागणी। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये सुनील केदार यांना लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर बँकेच्या 150 कोटींच्या गैरप्रकार प्रकरणाची सुनावणी झालेली आहे। भाजपच्या उत्तर महाराष्ट्रामधील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची आज विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी बैठक। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत बैठक।